गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल मायक्रोस्कोप स्टडी केला आहे. सिंपल मायक्रोस्कोप आणि त्याचे मॅग्निफाईंग पॉवरचे आपण रिलेशन स्टडी केले. आज आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचे, तो म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप. मी पुन्हा एकदा हे क्लिअर करतो की हे पॉईंट जेई नीटसाठी फारशी इम्पॉर्टंट नाही आहेत, पण महाराष्ट्र बोर्डसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता कंपाऊंड मायक्रोस्कोपला डिफाईन कसं कराल? इट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू ऑब्झर्व minute object which are not seen by simple microscope. जे ऑब्जेक्ट सिंपल मायक्रोस्कोपनं ॲडजस्ट करता येत नाही, ऑब्झर्व करता येत नाहीत, असे ऑब्जेक्ट ऑब्झर्व करण्यासाठी आपण जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याला म्हणतात कंपाऊंड मायक्रोस्कोप. इट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू ऑब्झर्व मायन्यूट ऑब्जेक्ट विच आर नॉट ऑब्झर्वर बाय विच आर नॉट सीन बाय सिंपल मायक्रोस्कोप. तुम्ही बायोलॅबमध्ये 10th एक्सपेरिमेंट केले असतील बघा. बायोलॅबमध्ये जो मायक्रोस्कोप यूज केला होता तो कंपाऊंड मायक्रोस्कोप होता. तुम्ही स्पायरोगायरा किंवा DNA वगैरे बघण्यासाठी तो वापरत होता की नाही, स्लाईड बनवत होता आणि मायक्रोस्कोप खाली त्या स्लाईड ठेवत होता, तर तो मायक्रोस्कोप म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग त्याचं पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन बघूयात. इट कन्सिस्ट ऑफ टू लेन्सेस. इट कन्सिस्ट ऑफ टू कॉन्व्हेक्स लेन्सेस. अ कॉन्व्हेक्स लेन्स ही पहिली कॉन्व्हेक्स लेन्स आहे. हिचं सेंटर ऑफ कर्वेचर आहे C1. अ कॉन्व्हेक्स लेन्स विच इज फोकसिंग टू द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ऑब्जेक्टिव्ह लेन्स has smaller aperture, smaller focal length. Another lens which is focusing to the eye is called as eyepiece. Eyepiece lens has comparatively larger focal length and larger aperture. हिचं सेंटर ऑफ कर्वेचर सपोज करा C2. So it consists of two convex lens. A convex lens having small aperture and small focal length which is focusing to the object is called as objective lens. Another convex lens which is focusing to the eye having large aperture and large convex lens is called as eyepiece. Okay. आता लक्ष द्या. It is focus of eyepiece. Focus of objective lens. Object is placed between F and 2F of focus of objective lens. Objective is placed between F and 2F of objective lens. हा फर्स्ट रे traveling parallel to principal axis. After refraction it will pass through focus. Another ray passing through center of curvature, so it will travel without any deviation, and at this point you will get inverted image, inverted real and magnified image of object. Okay, मी काय म्हटलं बघा. Object is placed between F and 2F of objective lens. After refraction by objective lens, its real, inverted and magnified image is formed. This image is adjusted in such a way that it will form between focus and center of curvature of eyepiece lens. ओके. आता ऑब्जेक्टिव्ह लेन्सनं जी इमेज फॉर्म केली ती आयपीससाठी ऑब्जेक्ट असणार आहे. सो आफ्टर रिफ्रॅक्शन बाय आयपीस we get virtual, erect and magnified image. हे A double dash B double dash. We get erect and magnified image of object. क्लिअर झालं प्रिन्सिपल. प्रिन्सिपल असा आहे, वेन ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन F and 2F ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स आयपीस when object is placed between F and 2F of objective lens, so after refraction we get its real,
erect and magnified image. Okay, this image is adjusted in such a way that it will form between pole and focus of eyepiece length. So after refraction by eyepiece we get virtual, erect and highly magnified image. ओके, आता ज्या वेळेला तुम्ही मॅग्निफाईंग पॉवर स्टडी करता त्यावेळेला ऑब्जेक्ट असतो तो डी डी व्हीला असायला पाहिजे, ॲट अ डिस्टन्स ऑफ डिस्टिंग व्हिजनला असायला पाहिजे. मग मी हे प्रोजेक्ट केलं, हे झालं पी. अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ आय इट इज अल्फा. अँगल मेड बाय इमेज विथ आय इट इज बीटा. कळलं प्रिन्सिपल? डायग्रॅम लक्षात आला? डायग्रॅम खूप इम्पॉर्टंट आहे. डायग्रॅम लक्षात आला? एक्झामला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो, ड्रॉ द डायग्रॅम ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर तुम्हाला हा डायग्रॅम ड्रॉ करायचा आहे. तर मी पुन्हा एकदा प्रिन्सिपल आणि कन्स्ट्रक्शन रिपीट करतो. बघा, पहिल्यांदा मी कन्स्ट्रक्शन सांगतो. इट कन्सिस्ट ऑफ 2 कॉन्व्हेक्स लेन्स. अ कॉन्व्हेक्स लेन्स having small aperture and focal length which is focusing to the eye is called as eyepiece lens. Another convex lens having comparatively large aperture and large focal length which is facing to the eye is called as eyepiece lens. These two lenses are coaxially arranged in a metallic tube. Okay, हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. वर्क प्रिन्सिपल बघा. When object is placed between f and 2f of objective length, after refraction we get its real, inverted and magnified image. This image is adjusted in such a way that it will form between pole and focus of किंवा center of curvature and focus of eyepiece length. So after refraction by eyepiece we get real, we get erect, virtual and magnified image. मग हे झालं फायनल ऑब्जेक्ट डिस्टन्स डी, कारण इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंग व्हिजनला फॉर्म झाले. हे डिस्टन्स झालं यू ई, ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर आयपीस. हे डिस्टन्स झालं एफ ई, फोकल लेंथ ऑफ आयपीस. हे डिस्टन्स झालं यू झिरो, ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर ऑब्जेक्टिव्ह लेन्स. हे डिस्टन्स झालं व्ही झिरो, इमेज डिस्टन्स फॉर ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आता या केसमध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे, तिचा जो ऑब्जेक्ट, तिची जी इमेज फॉर्म झाले ती आय पीसाठी ऑब्जेक्ट आहे. लक्षात आलं का? म्हणून याला व्हर्च्युअल ऑब्जेक्ट पण म्हणतात. मी काय म्हणतोय बघा, या केसमध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स असेल, तिचं रिफ्रॅक्शन होऊन जी इमेज फॉर्म झाले ती इमेज आय पीससाठी ऑब्जेक्ट आहे, म्हणून याला व्हर्च्युअल ऑब्जेक्ट पण म्हणतात. मग आता स्टडी करूयात मॅग्निफिकेशन प्रोड्यूस. सो मॅग्निफिकेशन प्रोड्यूस it is a ratio of angle made by image with eye with angle made by object with eye. Therefore MP is equal to beta upon alpha. Angles are small, therefore MP is equal to tan बीटा अपॉन टॅन अल्फा. बरोबर आहे? ऑब्जेक्ट जर अँगल स्मॉल असतील तर तो अँगल आणि त्याचा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो सेम असतो. मग इन ट्रँगल, हा ट्रँगल घेऊयात C2A'' इन ट्रँगल C2A'' टॅन अल्फा इज इक्वल टू A'' अपॉन C2A''. बस A'' इज पॅरल टू AB. मग A'' ला मी कशानं रिप्लेस करतो? AB न रिप्लेस करतो. मग टॅन अल्फा इज इक्वल टू, हे आलं AB अपॉन C2A'' इन ट्रँगल C2B''A'. C2B''A'. टॅन बीटा इज इक्वल टू आलं A''B'' अपॉन
C2A डबल डॅश. बरोबर आहे. मी टॅन बीटा काढून घेतलं, टॅन अल्फा काढून घेतलं. मग मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू टॅन बीटा अपॉन टॅन अल्फा. देअरफॉर मॅग्निफाईंग पॉवर टॅन बीटा A डबल डॅश B डबल डॅश अपॉन C2A डबल डॅश divided by tan alpha AB upon C2A डबल डॅश. सो C2A डबल डॅश दोन्ही साईडला कॅन्सल झालं. सो मॅग्निफाईंग पॉवर मिळाली A डबल डॅश B डबल डॅश अपॉन AB. ओके. आता हे जे इक्वेशन आहे ह्याला A डॅश B डॅशनं मल्टिप्लाय डिवाइड करतो. सो MP इज इक्वल टू A डबल डॅश B डबल डॅश अपॉन AB इंटू A डॅश B डॅश अपॉन A डॅश B डॅश. ओके. टर्म्सना रिअरेंज करतो. सो MP इज इक्वल टू A डबल डॅश B डबल डॅश अपॉन A डॅश B डॅश इंटू A डॅश B डॅश अपॉन AB. आता डायग्राम बघा. A डबल डॅश B डबल डॅश ही आय पीची हाईट ऑफ इमेज आहे. तर A डॅश B डॅश इट इज हाईट ऑफ ऑब्जेक्ट. बरोबर आहे का. म्हणजे हे झालं लिनियर मॅग्निफिकेशन ऑफ आय पीस. काय म्हटलं लक्षात आलं. A डबल डॅश B डबल डॅश इट इज हाईट ऑफ इमेज फॉर आय पीस. A डॅश B डॅश इट इज हाईट ऑफ ऑब्जेक्ट फॉर आय पीस लेन्स. म्हणजे A डबल डॅश B डबल डॅश हे झालं लिनियर मॅग्निफिकेशन ऑफ आय पीस. आता A डॅश B डॅश इट इज हाईट ऑफ इमेज फॉर ऑब्जेक्टिव्ह लेन्स. बरोबर आहे. आणि AB म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट झालं. सो A डॅश B डॅश अपॉन AB डॅश हे झालं लिनियर मॅग्निफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स. तर हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो आपल्या डेरिव्हेशनच्या मध्येच आला आहे. ह्याला आपल्याला जेई न्यूमरिकलसाठी यूज करायचं आहे. लक्षात आलं. सो मॅग्निफाईंग पॉवरचं रिलेशन आलं MP इज इक्वल टू ME इंटू M0. ME म्हणजे इमेज मॅग्निफाईंग पॉवर ऑफ आयपीस लेन्स आणि M0 म्हणजे मॅग्निफाईंग पॉवर ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ओके. मग आता आपल्याला M0 ME डिटरमाइन करायचं आहे. त्याच्यावरनं मग पुढे आपण सॉल्व करूया. मग डिटर्मिनेशन ऑफ M0. M0 इज इक्वल टू M0 इज इक्वल टू A-B- अपॉन AB. आता लिनियर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय असतो. हाईट ऑफ इमेज डिवायडेड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट डिस्टन्स डिवायडेड बाय इमेज डिस्टन्स डिवायडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स. मग हे आलं V0 अपॉन U0. बरोबर आहे. इथे मी सफिक्स ओ काय यूज केला कारण आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्ससाठी स्टडी करतोय म्हणून. सो मॅग्निफाईंग पॉवर ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स आली V0 अपॉन U0. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन U0 इज इक्वल टू मायनस U0 and V0 इज इक्वल टू प्लस V0. सो लिनियर मॅग्निफिकेशन मिळालं मायनस V0 अपॉन U0. लिनियर मॅग्निफिकेशन आलं मायनस V0 अपॉन U0. ओके. बाय युजिंग साइन कन्व्हेन्शन. आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स मेजर केले अपोजिट टू डिरेक्शन ऑफ इन्सिडंट रे म्हणून ते निगेटिव्ह आलं. आणि इमेज डिस्टन्स मेजर केलं इन अ सेम डिरेक्शन ऑफ इन्सिडंट रे म्हणून ते पॉझिटिव्ह आलं. सो मॅग्निफाईंग पॉवर ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स आली V0 अपॉन U0. मग आता डिटर्मिनेशन ऑफ ME मॅग्निफिकेशन ऑफ आयपीस इज इक्वल टू A-B-
अपॉन ए डॅश बी डॅश हाईट ऑफ इमेज डिवायडेड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट हा लिनियर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे. तसाच अजून दुसरा फॉर्म्युला आहे इमेज डिस्टन्स डिवायडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स. सो हे आलं व्ही ई अपॉन यू ई. आता ई हा सफिक्स का यूज केला कारण आपण आय पी स्टडी करतोय म्हणून. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन यू ई इज इक्वल टू मायनस यू ई अँड व्ही ई इज इक्वल टू मायनस डी. यू ई आणि डी हे दोन्ही डिस्टन्स मेजर केलेत अपोजिट टू इन्सिडंट रे. त्यामुळं दोन्ही डिस्टन्स कसे असणार निगेटिव्ह असणार. तुमच्या लक्षात येतं आहे का यू ई आणि डी हे मेजर केले दोन्ही अपोजिट टू इन्सिडंट रे. सो दोन्ही निगेटिव्ह असणार. मग मॅग्निफाईंग पॉवर मला मिळाली लिनियर मॅग्निफिकेशन एम ई इज इक्वल टू मायनस डी अपॉन मायनस यू ई. सो लिनियर मॅग्निफिकेशन ऑफ आयपीस लेन्स डी अपॉन यू ई. ओके. मग लेन्स फॉर्म्युला यूज करूया. लेन्स फॉर्म्युला आहे मायनस वन अपॉन यू प्लस वन अपॉन व्ही इज इक्वल टू वन अपॉन एफ. दिस इज लेन्स फॉर्म्युला. आता आय पीसाठी अप्लाय करायचे म्हणून ह्याला मी सगळीकडे सफिक्स ई घेतो. मग हे आलं मायनस वन अपॉन यू ई प्लस वन अपॉन व्ही ई इज इक्वल टू वन अपॉन एफ ई. आय पीस आहे त्यामुळे सगळीकडे सफिक्स मी ई घेतला. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन यू ई इज इक्वल टू मायनस यू ई अँड व्ही इज इक्वल टू मायनस डी. म्हणजे हे रिलेशन आलं यू ई मायनस वन अपॉन डी इज इक्वल टू वन अपॉन एफ ई. बरोबर आहे. देअर फॉर वन अपॉन यू ई इज इक्वल टू वन अपॉन एफ ई प्लस वन अपॉन डी. दोन्ही साईडला डीनं मल्टिप्लाय करतो. मग हे आलं डी अपॉन यू ई इज इक्वल टू डी अपॉन एफ ई प्लस वन. सो डी अपॉन एफ ई इज इक्वल टू वन प्लस डी अपॉन यू ई नॉट एफ ई. डी अपॉन यू ई इज इक्वल टू वन प्लस डी अपॉन एफ ई. बरोबर आहे. देअर फॉर मॅग्निफाईंग पॉवर ऑफ आय पीस आली वन प्लस डी अपॉन एफ ई. क्लिअर झालं. मग अँग्युलर मॅग्निफिकेशन किंवा मॅग्निफाईंग पॉवर हा फॉर्म्युला आहे एम झिरो इंटू एम ई. म्हणजे हे आलं मायनस हां तर मॅग्निफाईंग पॉवरचा आपला फॉर्म्युला होता एम झिरो इंटू एम ई. मग आपण एम ई फाईंड केलं आहे आणि एम झिरो पण फाईंड केलं आहे. एम झिरो आपलं आलं आहे मायनस व्ही झिरो अपॉन यू झिरो. सो हे आलं मायनस व्ही झिरो अपॉन यू झिरो इंटू ब्रॅकेट एम ई वन प्लस डी अपॉन एफ ई. सो दिस इज मॅग्निफाईंग पॉवर ऑफ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. लक्षात आलं. मायनस व्ही झिरो अपॉन यू झिरो इंटू ब्रॅकेट वन प्लस डी अपॉन एफ ई. इट इज नथिंग बट मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता अजून एक फॉर्म्युला आहे वेन ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट फोकस ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स. वेन ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट फोकस ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स देन व्ही झिरो इज इक्वल टू एल. एल म्हणजे लेंथ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड यू झिरो इज इक्वल टू एफ झिरो. मग त्या केसमध्ये मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला येतो मायनस एल अपॉन एफ झिरो इंटू ब्रॅकेट वन प्लस डी अपॉन एफ ई. अनादर फॉर्म्युला वेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट फोकस ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स
त्या केसमध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स असतं इक्वल टू फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स V0L असतं. मग मॅग्निफाईंग पॉवर आहे ते -L/F0 इंटू ब्रॅकेट 1+D/Fe. फक्त CETसाठी एक पॉईंट नोट करा किंवा नीटसाठी एक पॉईंट नोट करा. लेंथ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज ऑलवेज इक्वल टू V0 प्लस U0. लेंथ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप L इज इक्वल टू V0 प्लस U0. मी डायग्रॅम पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. तो डायग्रॅम केअरफुली ऑब्झर्व करा कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, कंपाऊंड मायक्रोस्कोप uses two convex lens. A convex lens which is focusing to the eye is called as eyepiece. It has larger focal length, larger aperture. A lens which is focusing to the object which has smaller aperture and smaller magnitude is called as objective lens. Object is placed between f and 2f of objective lens. After refraction, it forms a real inverted image and magnified image of object. This image acts as the object for convex lens, for eyepiece lens. ही इमेज अशी ॲडजस्ट केली की ही फॉर्म झाली बिटवीन पोल अँड फोकस ऑफ आयपीस लेन्स. सो आफ्टर रिफ्रॅक्शन बाय आयपीस लेन्स वी गेट हायली मॅग्निफाईड इरेक्ट अँड व्हर्च्युअल इमेज. ह्याच्या नोट्स मी सेंड करतो. तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा. काही डाऊट असेल तर मला फोन करा. ठीक आहे, आपण थांबूयात.